पुढचं जे बीट आहे ते रिटर्न, त्याच्यानंतर टॅक्स पेमेंट आणि इंटरेस्ट किंवा पेनल्टी याच्याशी रिलेटेड आहे. सेकंड लास्ट किंवा लास्ट बीट आपलं पहिल्या टॉपिक मधलं. त्या ठिकाणी रिटर्नच्या संदर्भात प्रत्येकाला जे व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत, जे रजिस्टर्ड पर्सन ज्यांनी जीएसटी अंतर्गत या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, रजिस्ट्रेशनचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे, त्यांना या ठिकाणी दरमहा रिटर्न दाखल करणं हे आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. त्यांचं जे काही खरेदी असेल, त्यांचं जे काही विक्री असेल, ते सगळे व्यवहार, त्याच्या नोंदी आणि मग त्या नोंदी रिटर्नच्या माध्यमातून संबंधित जे काही जीएसटी काउन्सिल आहे किंवा जीएसटीचे जे अथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे ते पाठवणं आवश्यक असतं. कारण त्या अथॉरिटीला असेसमेंट करण्यासाठी असेल, व्हेरिफिकेशन करण्यासाठी असेल, त्या माध्यमातून ते सोपं जाऊ शकतं. तर त्या दृष्टिकोनातून रिटर्न दाखल करणं हे महत्त्वाचं. जसं इन्कम टॅक्समध्ये देखील वर्षाच्या अखेरीला या ठिकाणी रिटर्न दाखल करत असतात. मार्च नंतर म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत त्यांचं ते फायनान्शियल इयर किंवा अकाउंटिंग इयर असतं आणि त्यानंतर रिटर्न दाखल करत असतात आणि जे काही राहिलं वगैरे असेल तर ते टॅक्सची अमाऊंट देखील भरत असतात. 31 जुलै हे त्याचं रिटर्न भरायची लास्ट तारीख आहे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये. त्यानंतर एखाद्या वेळी सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ती मुदत वाढवून देऊ शकते. याही वर्षी वाढवून दिलेलं आहे या करोना पॅन्डेमिकमुळं. तशा पद्धतीने जीएसटीचं जे आहे ते या ठिकाणी 31 डिसेंबर हे त्यांचं रिटर्न भरायची तारीख आहे, ॲन्युअल रिटर्न भरायची तारीख. म्हणजे त्याच्या अगोदर या ठिकाणी 12 महिन्याचं हे सगळं त्यांचं फायनान्शियल असणार आहे आणि प्रत्येक महिन्याला रिटर्न दाखल करायचे, त्या महिन्यातले सगळे व्यवहार ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड आणि मग नंतर परत ॲन्युअल रिटर्न देखील त्यांना भरावं लागतं. अशा पद्धतीनं हे जे काही असेसी आहेत या जीएसटी ॲक्ट अंतर्गत येणारे व्यापारी व्यावसायिक जे जीएसटी भरत असतात त्या सगळ्यांना या ठिकाणी रिटर्न हे भरावंच लागतं. रजिस्ट्रेशन जर त्यांनी एकदा केलं तर ते रिटर्न हे त्यांना भरावंच लागेल. त्याच्याशी रिलेटेड असलेल्या या गोष्टी आहेत. यात काय सांगितलं बघा. आता एव्हरी रजिस्टर्ड पर्सन, दिसते का तुम्हाला स्क्रीन? एव्हरी रजिस्टर्ड पर्सन रिक्वायर्स सबमिट इलेक्ट्रॉनिक जीएसटी रिटर्न. हे सगळं इलेक्ट्रॉनिकलच आहे. त्यांचे जे व्यवहार होतात त्याचे सगळे पावत्या वगैरे सगळं ऑटोमॅटिकली ते जनरेट म्हणजे होत असतात त्या ठिकाणी. म्हणजे त्यांनी ते करतात, नाही असं नाही, त्यांच्या दुकानामध्ये संगणकाच्या माध्यमातून वगैरे. आणि मग हे इलेक्ट्रॉनिक देखील इलेक्ट्रॉनिकली हे रिटर्न त्यांना दाखल करायचं आहे. जीएसटी रिटर्न मीन्स अ स्टेटमेंट विच कंटेन्स the details information about the turnover of input and output goods and services of a particular time period. आता मंथली जे रिटर्न भरायचं आहे ते मागील महिन्यातलं सगळं, मग ते इनपुट असतील, गुड्स असेल, सर्व्हिस असेल किंवा बोथ असेल किंवा आउटपुट असेल, त्या सगळ्याशी रिलेटेड या ठिकाणी रिटर्न मध्ये उल्लेख करायचा आहे. डिटेल्स ऑफ इनपुट इनवॉइस अँड आउटपुट इनवॉइस मस्ट बी अपलोडेड बाय रजिस्टर्ड पर्सन इलेक्ट्रॉनिकली. जे आपण सुरुवातीला सांगितलं, रजिस्टर जीएसटी अंदर जे रजिस्ट्रेशन केलेले आहेत व्यापारी किंवा व्यावसायिक, त्या लोकांना हे रिटर्न भरणं आवश्यक आहे किंवा सक्तीचं आहे. ऑटोमेशन ऑफ अकाउंटिंग डाटा प्रोसेसिंग अँड इनपुट ऑफ वन रिसिपंट मस्ट बी मॅच विथ सप्लाय ऑफ सप्लायर सिस्टीम एक्सेप्टेड इन इलेक्ट्रॉनिक सबमिशन ऑफ रिटर्न. आता याने जर आउटपुट दाखवलं असेल तर ते रिसिपंटकडे ते इनपुट या ठिकाणी झालेलं असतं. अशा पद्धतीनं या सगळ्या व्यवहाराच्या नोंदी देखील ते जीएसटीच्या वेबसाईटवर होत असतात. जीएसटीच्या अथॉरिटीला पाहण्यासाठी, बघण्यासाठी वगैरे त्या माध्यमातून ते तिथं टॅली करू शकतात किंवा बघू शकतात. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन रिक्वायर्ड टू मेंटेन अकाउंटिंग रेकॉर्ड्स अँड रिक्वायर्ड टू फाइंड आउट टॅक्स लॅबिलिटी आफ्टर इनपुट टॅक्स क्रेडिट. आता बऱ्याच वेळा इनपुट टॅक्स क्रेडिट घेत असतात व्यापारी आणि व्यावसायिक. इनपुट टॅक्स म्हणजे तुम्हाला आता मला वाटतं पहिल्या टर्म पासून आपण या गोष्टी सांगत आलेल्या आहोत. जो उत्पादक असतो तो काही रॉ मटेरियल किंवा काही गोष्टी वगैरे खरेदी करतो, त्याचा वापर करून वस्तूचं उत्पादन किंवा सेवेची निर्मिती करतो आणि त्यानंतर त्याची विक्री करत असतो.
आणि त्यामुळे त्यानं जे काही इनपुट त्याचं आहे त्याच्यावर त्यानं ऑलरेडी जीएसटी भरलेला आहे आणि म्हणून त्या अगोदर त्यानं भरलेल्या जीएसटीची सूट किंवा सवलत त्याला नंतर मिळते. त्यामुळे तो वस्तूची किंवा सेवेची निर्मिती केल्यानंतर ते विकत असताना जो ग्राहकाकडून त्याने जीएसटी वसूल केलेला आहे त्याच्यातून त्यानं अगोदर भरलेली जीएसटी तो कपात करून घेऊन किंवा वजावट करून घेऊन राहिलेलं जीएसटी सरकारकडे त्यानं भरायचं असतं. त्याला म्हणलं जातं इनपुट टॅक्स क्रेडिट. आता मग अशा पद्धतीने पुढचे व्यापारी देखील या इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेत असतात. आणि मग इनपुट टॅक्स क्रेडिटचा जर फायदा घ्यायचा असेल तर तिथं टॅक्स इनवॉइस हे कंपल्सरी असलं पाहिजे. टॅक्स इनवॉइस नसेल जीएसटी आय एन नंबरचं तर तुम्हाला इनपुट क्रेडिट घेता येत नाही. आणि त्यामुळं अगोदर जे वॅटमध्ये किंवा अगोदर व्हायचं ते विक्री व्यवहार लपवले जायचे, दाखवलं जायचं नाही आणि मग कर सरकारला कमी भरत होते हे लोक. आता यांना या ठिकाणी असं करता येणार नाही, कारण तुम्हाला जर इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं असेल तर अगोदरच्यानी जीएसटी भरलेलं पावती त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, तरच पुढच्याला इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येतं. तर त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिटचं जर बेनिफिट वगैरे घ्यायचं असेल तर हे सगळं रेकॉर्ड त्या ठिकाणी महत्वाचं असतं. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना हे इनपुट टॅक्सचं बेनिफिट मिळतं. त्यांनी कुणी काय करू नका जरा. कुठपर्यंत आलं आपलं इनपुट टॅक्स क्रेडिट. डिटेल्स ऑफ इनपुट टॅक्स अँड आउटपुट टॅक्स अँड टर्नओव्हर डिटेल्स सबमिटेड इन जीएसटी रिटर्न. आता इनपुट टॅक्स त्यांनी किती घेतला, आउटपुट टॅक्स किती गोळा केला, त्याच्यानंतर एकूण टर्नओव्हर किती आहे हे सगळं देखील त्या जीएसटी रिटर्न मध्ये त्याला उल्लेख करावा लागेल. अंडर जीएसटी प्रोव्हिजन्स periodic online return must be submitted by registered person. Following are the different types of GST return and time period for which return submitted. वेगवेगळे जीएसटी रिटर्न दाखल करायच्या ठिकाणी फॉर्म आहेत. जवळपास जीएसटी R1 पासून जीएसटी R10, 11 पर्यंत एवढे फॉर्म त्या ठिकाणी आहेत. त्यातलं त्यांच्याशी संबंधित रिलेटेड असलेले सगळे रिटर्न त्या लोकांना भरायचे आहेत. ते पुढे आपण बघणार आहोत कुठले कुठले आहेत ते. रिटर्न इज अ स्टेटमेंट फर्निश्ड बाय टॅक्स पेअर टू द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी. ज्या ठिकाणी टॅक्स पेअर ज्याला आपण असेसी म्हणतो, म्हणजे हे रजिस्टर्ड व्यापारी किंवा व्यावसायिक लोक ते या ठिकाणी रिटर्न दाखल करत असतात, म्हणजे स्टेटमेंट फर्निश करतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी समोर जीएसटीच्या. फॉर द पर्पज ऑफ टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे त्यांना त्यांचं जे काही जीएसटीचे तपासणी असेसमेंट वगैरे करायचं आहे ते सोयीचं व्हावं या दृष्टिकोनातून. रिटर्न इज कम्युनिकेशन ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन टू द ऍडमिनिस्ट्रेशन अथॉरिटीज ऑफ टॅक्सेशन. जे काही रिटर्न भरणं आहे म्हणजे ते व्यापारी किंवा व्यावसायिकाने टॅक्स अथॉरिटीशी कम्युनिकेट करून त्यांचे जे काही बिझनेस इन्फॉर्मेशन आहे ते सगळं बिझनेस इन्फॉर्मेशन त्यांच्यासमोर सादर करणे असं आहे. व्हेरिफिकेशन ऑफ टॅक्स असेसमेंट प्रोसिजर, हिने रिटर्न दाखल केल्यानंतरच ते असेसमेंट करू शकणार आहेत जीएसटी अथॉरिटी. किंवा काय त्यांना जर व्हेरिफिकेशन करायचं असेल यांचे रजिस्टर किंवा यांचे टॅक्स इनवॉइस या कुठल्या गोष्टीचं व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ते व्हेरिफिकेशन करू शकतील. ऑडिट ऑफ अकाउंट्स, त्यांना जर ऑडिट बी करायचं असेल एखाद्या व्यापारी व्यावसायिकाचं तरी ऑडिट देखील करू शकतील. जीएसटी अथॉरिटी म्हणतो मी. तुमचं रेग्युलर सीए कडून ऑडिट करून घेणं किंवा कॉस्ट अकाउंटंट कडून ऑडिट करून घेणं वेगळं, परंतु यांना जर काय वाटलं एखाद्या वेळी या जीएसटी अथॉरिटीला काही जर गडबड वाटलं तर ते स्वतः देखील त्याचं ऑडिट करू शकतात. तर त्या दृष्टिकोनातून आलेला हा मुद्दा आहे. ऑडिट ऑफ रिपोर्ट्स एक्सेट्रा आर द प्रोसिजर फॉर फायलिंग ऑफ रिटर्न अंडर जीएसटी प्रोव्हिजन्स. तर मग असेसमेंट करण्यासाठी, ऑडिट करण्यासाठी, रिपोर्ट त्यांना तयार करण्यासाठी, सादर करण्यासाठी वगैरे हे सगळं हे जे फर्निश करणं, रिटर्न फर्निश करणं दरमहा, त्यानंतर वर्ष संपल्यानंतर ॲन्युअली, हे जीएसटी अंतर्गत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सगळ्या असेसींना ते बंधनकारक आहे. अंडर जीएसटी प्रोव्हिजन फॉलोइंग आर द स्टेप्स फॉर फायलिंग ऑफ रिटर्न. त्याची काही रिटर्न दाखल करायचे असेल त्याचे टप्पे पुढील प्रमाणे आहेत. रिटर्न ऑफ आउटवर्ड सप्लाईज,
त्याच्याचं काय सांगितलेलं आहे टप्पा, सबमिशन ऑफ रिटर्न विच कंटेन द इन्फॉर्मेशन अबाउट आउटवर्ड सप्लाय ऑफ टॅक्स पिरियड. एकेका महिन्याचं रिटर्न भरायचं आहे. त्यामुळे मागच्या महिन्यामध्ये जे काही विक्री केलेलं आहे, जे काही या ठिकाणी सप्लाय केलेलं आहे, त्याचं या ठिकाणी या आउटवर्ड सप्लायच्या रिटर्नमध्ये सगळं माहिती द्यावं लागेल. सप्लाय हा शब्द वापरलेला आहे सेलच्या ऐवजी. हा एक मुद्दा तुम्ही कायमच्या डोक्यात लक्षात ठेवा. सेल हा शब्द कुठंच या ठिकाणी या जीएसटीच्या ऍक्टमध्ये वापरला गेलेला नाही. सप्लाय म्हणजे जे तुम्ही ग्राहकाला विकलं असलं तरी ते सप्लायच कन्सिडर केलं जातं, किंवा तुमच्या कुठल्या अन्य ब्रँचला जरी सप्लाय केलं असेल तरी देखील ते सप्लाय म्हणूनच कन्सिडर केलं जातं. सप्लाय जरी असलं आणि त्याच्यातून समजा ते विक्रीचा व्यवहार असेल तर ते भरावंच लागणार आहे. म्हणजे सप्लाय दाखवून कोणी जीएसटी बुडवू नये यासाठी अशा प्रकारचे प्रयोजन केलेलं आहे. रिटर्न ऑफ इनवर्ड सप्लाय, सबमिशन ऑफ रिटर्न विच कंटेन द इन्फॉर्मेशन अबाउट इनवर्ड सप्लाय ऑफ टॅक्स पिरियड. तर मागील वर्षभरामध्ये यानं जे काही खरेदी केलेल्या परचेस केलेल्या आहे, इनवर्ड सप्लाय याच्याकडे जे झालेलं आहे त्याच्यावर त्यानं जे काही टॅक्स वगैरे भरलेला असणार, म्हणजे जीएसटी वगैरे भरलेला असणार आहे, त्याचं देखील या ठिकाणी नोंद होईल. आणि अजून एक मुद्दा, इनवर्ड सप्लाय म्हणजे जे ब्रँचकडे गेलेलं समजा काय वस्तू किंवा सेवा परत आल्या किंवा ग्राहकांच्याकडे विकलेलं त्याच्यामध्ये काय त्रुटी किंवा उणिवा असल्यामुळं तिने जर परत केल्या असल्या तरी देखील या ठिकाणी ते इनवर्ड सप्लायमध्ये त्याची नोंदी होतील. म्हणजेच काय अगोदरची जी विक्री व्यवहार दाखवला आहे त्याच्यातून हे थोडं मायनस होतील, म्हणजे जास्त जीएसटीचं यांना भरायची आवश्यकता नाही ती वस्तू किंवा सेवा परत आल्यामुळं. तिसरा भाग, रिटर्न ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट, सबमिशन ऑफ रिटर्न which contain the information about inward supplies and outward supplies and input tax credit availed. तुम्ही जे इनवर्ड सप्लाय तुमच्याकडे झालेला आहे, तुम्ही जे या ठिकाणी आउटवर्ड सप्लाय केलात त्याच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार आहात. म्हणजे आपण सुरुवातीला त्याचा उल्लेख केलेला, आता परत रिपीट करत नाही मी. तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलेला आहात किंवा अवेल केलेला आहात ते देखील या माध्यमातून समजू शकतं आणि ते देखील तुम्हाला रिटर्नच्या माध्यमातून कळवायचं आहे जीएसटी डिपार्टमेंटला, किंवा तुम्ही नेमकं मागच्या महिन्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट किती घेतलेलं आहे, टॅक्स पेड जीएसटी तुम्ही किती भरलेला आहे, टॅक्स पेबल ऑर रिफंड किंवा अजून काय भरायचं असेल तर किती अजून तुम्हाला भरायचं आहे, किंवा एक्सेस भरलं गेलं, समजा तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट न घेता तुम्ही समजा एक्सेस भरलात एखाद्या वेळी तर रिफंड तुम्हाला किती मिळणार आहे, या संदर्भातलं सगळं ते रिटर्नमध्ये तुम्हाला दाखवावं लागेल. त्या माध्यमातून मग ऑडिट होऊन किंवा त्याचं असेसमेंट होऊन संबंधिताला रिफंड मिळू शकतात, किंवा अजून त्यांना जर काय भरायचं थोडं शिल्लक असेल तर ते भरता वगैरे येऊ शकतं. आता जे या ठिकाणी फॉर्म आहेत, वेगवेगळे जे फॉर्म आहेत म्हणलो मी इन्कम टॅक्स भरण्यासाठी, एक मिनिट थांबा जरा, काय झालं बघू. काय झालं बघ, हल्ली ना झालं ते कुठल्या एका मुलाला काय केलं निघाला ना. आता ते जीएसटीचे जे रिटर्न फॉर्म आहेत ते बघूयात. त्यातलं पहिलं फॉर्म आहे फॉर्म जीएसटी R1. आता हे जे आहे ते मंथली रिटर्नसाठी
या ठिकाणी आहे हा फॉर्म नंबर 1. Monthly return contains details information submitted about outward supplies of goods and services and both interstate, intrastate or supply to union territory, etc. Information submitted invoice-wise. GSTR 1A return contain details of inward supplies as added, corrected or deleted by the recipient. तर अशा पद्धतीने पहिलं जे GSTR 1 फॉर्म आहे, तुम्ही मग ते राज्यांतर्गतलं तुमचं विक्रीचा व्यवहार आहे किंवा या ठिकाणी राज्यामधला खरेदी विक्रीचा व्यवहार आहे किंवा युनियन टेरिटरी रिलेटेड आहे, हे सगळं तुम्ही जे काही सबमिट करणार आहात GSTR 1 त्याच्यामध्ये हे सगळं माहिती त्या माध्यमातून मिळू शकतं. त्याच्यानंतर 1A जे आहे ते जे तुमचे रिसिपंट आहेत, ग्राहक आहेत, त्यांनी जर समजा काय परत वगैरे केला असेल काही वस्तू किंवा सेवा, तर GSTR 1A मध्ये त्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. त्यानंतर GSTR 2 जे आहे त्याच्यामध्ये बघा, contains detailed information submitted about inward supplies received by recipient, require verification, details on auto generated electronic returns by recipient. Recipient verify, validate, modify or delete if requires, and reconciliation of information for matching of इनपुट अँड आउटपुट सप्लाय डिटेल्स. आता GSTR 2 जे आहे ते या ठिकाणी जी काही इन्फॉर्मेशन आहे ते इनवर्ड सप्लायशी रिलेटेड आहे. तर GSTR 1 हे आउटवर्ड सप्लायशी रिलेटेड आहे, तर GSTR 2 हे इनवर्ड सप्लायशी रिलेटेड आहे. आणि त्याच्यामध्ये देखील 2A, तिथे जसं 1A आहे तसं GSTR 2A या ठिकाणी याच्याशी रिलेटेड असलेला फॉर्म आहे. रिटर्न डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लायज फर्निश्ड बाय द सप्लायर मेड available to the recipient on the basis of form GSTR 1 furnished by the supplier. त्यापैकी जर समजा काही रिटर्न वगैरे केलं असेल, परत केला असेल, तो खराब वगैरे निघाला असेल, तर ते इथे देखील GSTR 2A मध्ये त्याच्या या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. त्यानंतर पुढचं जे फॉर्म आहे GSTR 4. आता हे जे आहे ते तिमाही अशा पद्धतीचं भरायचं फॉर्म आहे. आता क्वार्टरली रिटर्न फॉर कॉम्पेन्सेशन स्कीम सप्लायर त्यांच्याशी रिलेटेड असलेला हा फॉर्म आहे. इफ अ पर्सन ॲक्सेप्टेड कॉम्पोजिशन स्कीम, इफ टोटल टर्नओव्हर ऑफ सच पर्सन इज लेस दॅन 1.5 crore, देन फॉर सच स्मॉल टॅक्सपेअर composition scheme introduced, taxpayer of composition scheme requires to submit quarterly return in GSTR 4 form. आता हे जे आहे ते तुम्हाला तिमाही पद्धतीने हे GSTR 4 हे फॉर्म भरायचं आहे आणि त्यातल्या त्यात कॉम्पोजिशन स्कीम सप्लायर साठीचा आहे. कॉम्पोजिशन स्कीम सप्लायर म्हणजे अनेक वस्तू किंवा अनेक सेवा एकाच या ठिकाणी रजिस्टर्ड हा GSTचा जो व्यापारी आहे त्याने जर अशा प्रकारचे विक्रीचे व्यवहार करत असेल, वस्तू आहेत, सेवा आहेत किंवा अन्य गोष्टी आहेत, त्या सगळ्याचे मिळून एकत्रित अशा प्रकारची विक्री करतो, एकत्रित अशा प्रकारचं टॅक्स इनवॉइस वगैरे जर तयार करत असेल, म्हणजे त्याला त्या कॉम्पोजिशन स्कीमचा बेनिफिट घेतो असं म्हणता येईल त्या व्यक्तीला, की ज्याचं टर्नओव्हर 1.5 करोडच्या आत आहे, त्याला हे GSTR 4 फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर फॉर्म GSTR 5, रिटर्न फॉर रजिस्टर्ड नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. त्या ठिकाणी रिटर्न हे जे आहे हे GSTR 5 हा रिटर्न फॉर्म जो आहे तो भारतात राहणाऱ्यासाठी नाही आहे, अनिवासी भारतीयासाठी आहे. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन म्हणलेलं आहे, म्हणजे जो विदेशामध्ये आहे किंवा विदेशातले व्यापारी आहेत ते या ठिकाणी भारताला पाठवत आहेत वस्तू किंवा सेवा आणि सोबत GST देखील भरतात, ते अशी जर लोक असतील तर त्यांच्यासाठीचा फॉर्म आहे. त्याच्यामध्ये सांगितलं बघा, इफ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन सप्लाय एनी गुड्स और सर्व्हिसेस और बोथ in India, then monthly return submitted for the month in which goods or services supplied in India in form number GSTR 5. जे भारतातले नाहीत, विदेशातले आहेत, भारतीय असतील किंवा अन्य व्यापारी असतील, त्यांनी जर इकडे काही वस्तू किंवा सेवा पाठवत असतील तर त्याचं रिटर्न त्यांना दरमहा भरण्यासाठीचा हा फॉर्म आहे. त्यानंतर GSTR 6, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर्स रिटर्न.
आता जे काही इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्यासाठीचा हा GSTR फॉर्म आहे. GSTR 7 रिटर्न्स फॉर अथॉरिटीज डिडक्टिंग टॅक्स ॲट सोर्स, TDS हा देखील एक मुद्दा असतो. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हणजे जिथं उत्पन्नाचं उगमस्थान आहे तिथंच कर कपात करून घेणे, त्याला TDS असं म्हणतात. तर रिटर्न जे आहे ते जे अथॉरिटीज असतात टॅक्स डिडक्शन करून घेऊन या GST काउन्सिलकडे किंवा GST अथॉरिटीकडे भरणारे जे काही लोक असतील, अधिकारी असतील किंवा या ठिकाणी कुठल्या संस्था असतील, व्यापारी असतील, तर त्यांच्यासाठी हा GSTR 7 आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं GST ते अगोदर कापून घेतात आणि मग इन्कम या संबंधित GST अथॉरिटीकडे ते भरत असतात. आणि तसं जर भरणारे व्यापारी, व्यावसायिक किंवा अथॉरिटी असतील तर त्यांना GSTR 7 मध्ये हे रिटर्न भरायचं आहे. GSTR 8 रिटर्न ऑफ ई कॉमर्स ऑपरेटर. आता ई कॉमर्सच्या माध्यमातून आपण बघतोय जगामध्ये मोठ्या प्रमाणात सगळ्यात ऑनलाईन खरेदीचे व्यवहार होत आहेत. म्हणजे ते व्यापारी, ई कॉमर्स करणारे जे काही व्यापारी आहेत ते त्याची विक्री करतात, आपण खरेदी करतोय, तर त्यांचं देखील विक्रीचा व्यवहार आहे. म्हणजे त्यांना देखील GST भरावा लागणार आहे. आणि त्यांना जर GST भरायचं असेल तर त्याचं संबंधित रिटर्न त्यांना या GSTR 8 या फॉर्म मध्ये भरावं लागेल. ई कॉमर्स ऑपरेटर हु सेल गुड्स और सर्व्हिसेस ऑनलाईन रिक्वायर टू सबमिट रिटर्न इन GSTR 8. त्या व्यापाऱ्यांच्या जे ऑनलाईन विक्रीचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्यासाठी किंवा उद्योजकांच्यासाठी हे फॉर्म नंबर 8 आहे. त्यानंतर ॲन्युअल रिटर्न GSTR 9. आतापर्यंत जे आपण विचार केला ते सगळं मंथली रिटर्न होते. एक फक्त GSTR 4 हा क्वार्टरली रिटर्न होता. त्यानंतर आता जे आहे हे 9 हे ॲन्युअल रिटर्न आहे. ज्यांनी मंथली भरलं असेल त्या सगळ्याच व्यापाऱ्यांना परत हे ॲन्युअल रिटर्न देखील भरावं लागणार आहे. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर शॅल फर्निश ॲन ॲन्युअल रिटर्न इन फॉर्म GSTR 9 for every financial year electronically on or before 31st December following the end of the year. तर अशा पद्धतीनं जसं या ठिकाणी फायनान्शियल इयर एंड आपले 31 मार्च आहे, इन्कम टॅक्सच्या दृष्टिकोनातून 1 एप्रिल ते 31 मार्च असाच फायनान्शियल इयर समजला जातो. आणि 31 मार्च पर्यंतच्या सगळ्या इन्कमवर त्यांना इन्कम टॅक्स भरायचं असतं. परंतु GST साठी 31 डिसेंबर हे फायनान्शियल इयर एंडिंग ठेवलेलं आहे. आणि मग त्याच्या अगोदरच्या पासून समजा आता डिसेंबर आहे तर जानेवारी टू डिसेंबर हे त्यांचं फायनान्शियल इयर असणार आहे. समजा 1 जानेवारीला सुरू झालं मागच्या आणि मागे जे आता 31 डिसेंबरला संपलं तो त्यांचा फायनान्शियल इयर. आता समजा 1 जानेवारी 21ला हा नवीन वर्ष चालू झालेला आहे तर 31 डिसेंबर 2021 हे त्यांचं फायनान्शियल इयर असेल. 31 डिसेंबर 2021ला चालू आर्थिक वर्षाचं त्यांना ॲन्युअल GSTR रिटर्न भरावं लागेल. आलं लक्षात. आणि त्यानंतर 10वा जो आहे फायनल रिटर्न सबमिटेड बाय दोज सप्लायर हु कॅन्सल द रजिस्ट्रेशन ऑफ GST. कोणाचं कॅन्सलेशन झालं असेल, कोणाचं सर्टिफिकेट त्यांनी सरेंडर केलं असेल त्या GST अथॉरिटीकडे वगैरे, तर त्या लोकांना हे जे काही रिटर्न भरायचं आहे ते रिटर्न भरण्यासाठी, फायनल रिटर्न त्यांना भरण्यासाठी हे GSTR 10 हे त्यांना भरायचं. एखाद्याने समजा व्यवसायाचं बंद करायचं ठरवलं आहे, त्यांना मग या ठिकाणी कॅन्सल करून टाकलं रजिस्ट्रेशनचं, किंवा या ठिकाणी सरेंडर केलं असेल एखाद्या व्यापारी किंवा व्यावसायिकांना, तर त्यांना फायनल रिटर्न दाखल करण्यासाठी GSTR 10 आहे. त्याच्या पुढे ते उद्योग किंवा व्यवसाय व्यापार बंद करणार आहेत असे व्यापारी त्यांच्यासाठी. आता हे जे आहे पुढचा टप्पा इथं ते आपण बघणार आहोत या तक्त्यामध्ये की GSTR 1 आणि ते कशाशी रिलेटेड आहे ते आपण बघितलं वरच्या या फॉर्म बघत असताना. आता या टेबलमध्ये काय दिलेलं आहे, डिस्क्रिप्शन तेच आता जे आपण पाहिलं तेच. आता फक्त पुढे ते रिटर्न दाखल करायचं हा तिसरा कॉलम आहे आणि ते रिटर्न दाखल करण्यासाठीचं ड्यू डेट आहे, फायलिंग डेट, किती तारखेपर्यंत त्यांना भरावं लागणार आहे त्याच्याशी रिलेटेड हे माहिती आहे. आता GSTR 1 अजून एकदा आपलं इथं रिव्ह्यू होईल बघा. मंथली रिटर्न फॉर आउटवर्ड सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तुम्हाला शॉर्टमध्ये परत त्या ठिकाणी रिव्हिजन होऊ शकतं. कोण हे भरायचं आहे, रजिस्टर्ड पर्सनना भरायचं आहे, व्यापारी व्यावसायिक जे कोणी असेल ते. कधी भरायचं आहे, फायलिंग डेट 10th ऑफ नेक्स्ट मंथ. आता समजा महिना कुठला चालू आहे, मेचं जे काही रिटर्न दाखल करायचं आहे ते 10 जून पर्यंत दाखल करावं लागेल. किंवा एप्रिलचं जे दाखल केलं आता व्यापाऱ्यांनी ते 10 मे पर्यंत दाखल केलं असं त्याचं
हे ड्यू डेट आहे. त्यानंतर GSTR2 साठी मंथली रिटर्न फॉर इनवर्ड सप्लायज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, इनवर्ड सप्लायसाठी येते. ते कोणी दाखल करायचं? रजिस्टर्ड पर्सन किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो असेसी, करदाता, जीएसटीचा करदाता. त्यानंतर याचं जे काही ड्यू डेट आहे 15th ऑफ नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत त्याला ते रिटर्न दाखल करायचं आहे. GSTR3 मंथली रिटर्न फॉर अ नॉर्मल टॅक्स पेअर, जे काही नॉर्मल टॅक्स पेअर आहेत त्यांच्यासाठी ते रजिस्टर्ड पर्सन असलं पाहिजे किंवा असेसी असलं पाहिजे. त्यांच्यासाठी 20 तारीख आहे, पुढच्या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत त्यांना ते जीएसटी रिटर्न भरायचं आहे, त्याच्यानंतर नाही. त्यानंतर क्वार्टरली रिटर्न, क्वार्टरली जे रिटर्न आहे ते टॅक्सेबल पर्सन ऑब्टेनिंग फॉर कॉम्पोजिशन स्कीम. आता कॉम्पोजिशन स्कीम घेणारे जे व्यापारी किंवा व्यावसायिक आहेत, अनेक वस्तू किंवा अनेक सेवांची एकत्रित ते विक्री करतात, एकाच टॅक्स इनव्हॉइसमध्ये हे सगळे व्यवहार दाखवतात, त्यांच्यासाठी क्वार्टरली रिटर्न भरायचं आहे. क्वार्टरली म्हणजे तिमाही आपण त्याला म्हणतोय, 3 म्हणजे वर्षातून 4 वेळा त्यांना हे क्वार्टरली रिटर्न भरावं लागतील. तर अशा पद्धतीने कॉम्पोजिशन स्कीम वापरणारे जे असेसी आहेत त्यांना क्वार्टरली रिटर्न GSTR4 भरायचं आहे. कधीपर्यंत भरायचं आहे? ते नेक्स्ट महिन्याच्या 18 तारखेपर्यंत. एखादा मंथ संपून गेल्यानंतर त्यांच्या व्यवहाराचा पुढच्या महिन्याच्या 18 तारखेला ते भरायचं आहे. GSTR5 मंथली रिटर्न फॉर अ नॉन रेसिडेंट टॅक्स पेअर, जो भारतात राहत नाही, भारताचा रहिवासी नाही आहे, तो नॉन रेसिडेंट म्हणजे अनिवासी, इथं भारतात राहणारा नाही, असे जर व्यापारी असतील जे भारताला या ठिकाणी वस्तू पाठवतात, म्हणजे भारताला त्याने निर्यात करतात आणि आपल्याकडे ती आयात होते. जर इंटरनेटचा प्रॉब्लेम आहेच. चला, आणि कोण भरावं लागणार आहे? कोणाला भरायचं आहे? नॉन रेसिडेंट टॅक्स पेअरला हे भरायचं आहे GSTR5. कधीपर्यंत भरायचं आहे? 20th ऑफ द मंथ सक्सिडिंग द टॅक्स पिरियड अँड विदिन 7 days आफ्टर एक्सपायरी ऑफ रजिस्ट्रेशन. 20 तारखेला पुढच्या महिन्याच्या किंवा त्यांचं जे काही रजिस्ट्रेशनचं जे डे संपणार आहे त्याच्या 7 दिवसात, जास्तीत जास्त 7 दिवसापर्यंत त्यांना ते भरायचं आहे. GSTR6 मंथली रिटर्न फॉर अन इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. आपलं टाइम संपलेलं आहे, याचे जे काही रेकॉर्डिंगचे टाइम आहे ते 2 मिनिटांमध्ये आता मी फक्त संपवतो राहिलेलं. 6वं मंथली रिटर्न आहे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरसाठी. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरने ते भरायचं आहे पुढच्या महिन्याच्या 13 तारखेला. त्यानंतर 7वं जे मंथली रिटर्न फॉर अथॉरिटीज डिडक्टिंग टॅक्स ॲट सोर्स, हे TDS कापून या ठिकाणी जे काही GST जमा करणारे अथॉरिटीज आहेत ते म्हणजेच टॅक्स डिडक्टर, जे TDS कपात करून घेणारे लोक, अथॉरिटी, त्यांना या ठिकाणी ते रिटर्न भरायचं आहे. कधीपर्यंत? पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत. GSTR8 मंथली स्टेटमेंट फॉर ई कॉमर्स ऑपरेटर, हे जे काही ई कॉमर्स बिझनेस करणारे लोक आहेत त्या लोकांना ते भरायचं आहे. जे ई कॉमर्स ऑपरेटरला ते भरायचं आहे पुढच्या महिन्याच्या म्हणजे नेक्स्ट महिन्याच्या 10 तारखेपर्यंत. ॲन्युअल रिटर्न म्हणजे फायनान्शियल इयर पूर्ण झालं, फायनान्शियल पूर्ण झाल्यानंतर ते रजिस्टर्ड पर्सनला 31 डिसेंबर ऑफ नेक्स्ट फायनान्शियल इयर, म्हणजे वर्ष संपलं की वर्षाचा शेवटचा जो तारीख आहे 31 डिसेंबर, त्यावेळी त्यांना या ठिकाणी ॲन्युअल रिटर्न भरायचं आहे. त्यानंतर 10वं जे आहे फायनल रिटर्न, टॅक्सेबल पर्सन हुज रजिस्ट्रेशन कॅन्सल्ड ऑर सरेंडर्ड, ज्याचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आहे, इथं आपण बघितलं पाहिजे 10वं, त्याचं रजिस्ट्रेशन डेट संपलेलं आहे किंवा त्यानं कॅन्सल केलेलं आहे, व्यापार व्यवसाय त्याला बंद करायचं असेल किंवा सरेंडर केलेलं आहे, म्हणजे जमा करून टाकलेलं आहे त्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्या GST अथॉरिटीकडं, त्या व्यक्तीला असे फायनल रिटर्न भरायचे आहेत. कधीपर्यंत भरायचं आहे? विदिन 3 months ऑफ द डेट ऑफ कॅन्सलेशन और डेट ऑफ ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन विच एव्हर इज लेटर. त्यांनी जे काही व्यवहार व्यापार बंद केला ते किंवा तिथून त्यानं जे रजिस्ट्रेशन जे कॅन्सल केलं ते, यापैकी जे काही मागचं असेल, उशिरातलं असेल, त्यानुसार मॅक्झिमम 3 महिन्यामध्ये त्यांना हे रिटर्न दाखल करायचं आहे. या ठिकाणी आपण थांबूया, राहिलेलं जे आहे ते आपण उद्याच्या पिरियडला बघूया.